गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. जय सिया राम. जय सिया राम. वापस एकदा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आवाज काही खाल्ला नाही का? चहा पाणी काही चहा बी पिऊन जाय, जरा ताकद ठेवत जाय सकाळचं. हा ओके चलो. आपण चॅप्टरचं नाव काय होतं ते सांगा सगळ्यात आधी. मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी. कशाचं मेजरमेंट? फिजिकल क्वांटिटीचं. कशाचा? फिजिकल क्वांटिटी. इथपर्यंत क्लिअर. आपण मेजरमेंट मध्ये आधी काय शिकलो होतो? मास शिकलो, वेट शिकलो, इनर्शिया शिकलो, बरोबर की नाही? इनर्शिया लक्षात आहे ना? बरोबर की नाही? आहे की नाही? का नाही? काय एक्झाम्पल दिलं होतं मी इनर्शियाला? गाडीची रेस, बरोबर. मग आता आपण एकदा सगळं रिव्हिजन करू. ओके, आपण काय काय शिकलो कालपर्यंत? ओके, या वस्तू असतात फिजिकल क्वांटिटीज, म्हणजे ज्याला आपण काय करू? मोजू शकतो. त्या असतात फिजिकल क्वांटिटी. ज्या वस्तूंना आपण मोजू शकतो त्या वस्तू, त्या क्वांटिटीजला काय बोलतो आपण? फिजिकल क्वांटिटी. इथपर्यंत अडचण काही नाही. त्याच्यानंतर आपण शिकलो स्केलर क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी. कोणती क्वांटिटी? स्केलर क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी म्हणजे काय? ज्याला फक्त काय आहे? मॅग्निट्यूड आहे. काय असतं? मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड म्हणजे काय रे? संख्या. फक्त संख्या असते, बरोबर. बघा, ही कोणती तरी काय आपली क्वांटिटी धरतो आपण. ओके, क्वांटिटी. आणि इथं काय असतं रे? समजा मी चाललोय 72 किलोमीटर. 72 किलोमीटर याला काय म्हणतो आपण? मॅग्निट्यूड. काय बोलतो? याला काय म्हणतो? मॅग्निट्यूड. आणि याला काय बोलतो रे? कोण सांगल? युनिट. व्हेरी गुड. काय बोलतो? ओके. मग अशी क्वांटिटी ज्याच्यात फक्त मॅग्निट्यूड आणि युनिट असतं. काय असतं? मॅग्निट्यूड आणि युनिट. अशा क्वांटिटीला कोणती क्वांटिटी बोलतात? स्केलार क्वांटिटी. कोणती क्वांटिटी? स्केलार क्वांटिटी. इथपर्यंत काय अडचण? वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय? अशी क्वांटिटी ज्याच्यात काय असतं? मॅग्निट्यूड सोबत डायरेक्शन असते. काय असतं? मॅग्निट्यूड सोबत डायरेक्शन. आता तुला प्रश्न पडला असेल काय चालू आहे? जरासा वेळ लागेल पण बरोबर होईल. ओके, मॅग्निट्यूड बरोबर डायरेक्शन. आता मी किती? 72 किलोमीटर चाललो. पण कुठं चाललो? खाली चाललो, वर चाललो, आजूला चाललो, बाजूला चाललो, पुढे चाललो? डायरेक्शन दाखवावं लागेल ना. मग मी काय केलं? 72 किलोमीटर मी कुठं चाललो? राईट साईडला. राईट साईडला. आता राईटला. घडी घडी काय लेफ्टला खाऊ का? आता मी चाललो राईट साईडला. ओके, मग इथं काय दाखवलं मी? डायरेक्शन. काय दाखवलं रे? डायरेक्शन म्हणजे काय? दिशा दाखवली, बरोबर. डायरेक्शन दाखवली. मग अशी क्वांटिटी ज्याच्यात आपल्याला काय दाखवावं लागतं? मॅग्निट्यूड सोबत डायरेक्शन. अशी क्वांटिटी काय असते? वेक्टर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी मध्ये फक्त मॅग्निट्यूड असतं. काय असतं? फक्त मॅग्निट्यूड. इथपर्यंत काय अडचण? त्याच्यानंतर आपण काय पाहिलं होतं रे? मास. काय पाहिलं होतं? मास. मास म्हणजे काय? द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन सबस्टन्स. काहीतरी मॅटर असेल ना, प्रेझेंट असेल. आता व्हॉट इज मॅटर? विच ऑक्युपाय स्पेस. मॅटर काय असतं? जे स्पेस ऑक्युपाय करतं. स्पेस जागा. अशी कोणती गोष्ट जी जागा ऑक्युपाय करतं ते काय झालं? मॅटर. काय झालं? मॅटर. मग आता ट्रायपॉड आहे. ट्रायपॉडने काय ऑक्युपाय केली? स्पेस. ते काय झालं? मॅटर. बॅग आहे. बॅगने काय ऑक्युपाय केली? ते काय झालं? मॅटर. मॅटर कळलं? मग असं काहीतरी मास मध्ये काय असतं? मास म्हणजे काय? द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन बॉडी. मग आपल्या बॉडीत काहीतरी आहे ना, ते पूर्ण आपली बॉडी कव्हर करतंय, मसल्स वगैरे, ते काय झाले? मॅटर झाले. मग त्यालाच काय बोलतो आपण? मास. काय बोलतो? मास. आणि व्हॉट इज वेट? वेट क्या है? धरती माँ का प्यार. धरती माँ का प्यार मतलब क्या? धरती हमें क्या करती है? अपने पास बुलाती है अपने प्यार से. और धरती माँ का प्यार कौन है? उसका ग्रेविटेशनल फोर्स. ग्रेविटेशनल फोर्स, बरोबर की नाही? ग्रॅव्हिटेशनल फोर्स अट्रॅक्ट करतो. आणि वेट म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्या मासवर खालून ओढतो ना आपल्या मासला, तर ते असतं आपलं वेट. काय असतं ते? वेट. कळलं? वेट काय असतं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्याला अट्रॅक्ट करतो, ते असतं वेट. कळलं? वेट. मास कळलं? मास कशात मोजतात रे? मास किलोग्राम. मास कशात मोजतात? किलोग्राम. आणि वेट कशात मोजतात? वेट
न्यूटन. कशात? न्यूटन. व्हेरी गुड. इथपर्यंत काय अडचण? पुढे जायचं. ठीक आहे. आता आपल्याला इथून पुढचा टॉपिक सुरू करायचा आहे, यूज युअर ब्रेन पॉवर. ठीक आहे, चला पोरांनो तुमच्या डोक्यांना असं खटखट करा, पोरींनो तुमच्या गुडघ्याला खटखट करा पटकन. चला चला. हा झालं का खटखट करून? यूज युअर ब्रेन पॉवर. वाय वुड द वेट ऑफ अन ऑब्जेक्ट द मॅक्सिमम ऍट द पोल्स अँड मिनिमम ऍट द इक्वेटर. एखाद्या गोष्टीचं वेट आहे ते अर्थच्या कोणत्या साईडला रे? पोलच्या साईडला जास्त का असतं आणि इक्वेटरच्या साईडला कमी का असतं? आता सगळ्यात आधी तुम्हाला पोल काय असतं, इक्वेटर काय असतं ते माहिती नाही, बरोबर की? हा, पृथ्वी असते. पृथ्वी ही पूर्ण गोल असते का? कशी असते? अंडाकृती असते. कशी असते? बघा मी तर पृथ्वी पृथ्वी कुठं काढू? इथं पृथ्वी काढतो आपण. समजा अशी काय आपली पृथ्वी, एवढी पण अंडाकृती नाही राहत. ही काय आपली पृथ्वी. ओके, हा काय आपला सेंटर. हे काय बोलले? वाय वुड द वेट ऑफ अन ऑब्जेक्ट मॅक्सिमम, जास्त कुठं राहतं? पोल. मग आता बघा सेंटर पासून इकडचं डिस्टन्स कमी आहे ना, सेंटर पासून या साईडचं डिस्टन्स कमी आहे ना, मग डिस्टन्स कमी तर जास्त फोर्स लागेल ना ग्रॅव्हिटीचा. मग जास्त फोर्स आहे तर ते जास्त जोरात ओढल. मग जास्त जेवढ्या जोरात आपण जमिनीकडे जातोय तेवढं आपलं काय वाढणार आहे? वेट. कळलं? पोलच्या साईडला सेंटर पासून डिस्टन्स कसं असतं? कमी. कसं असतं? कमी. आणि बघा हे समजा आपलं इक्वेटर आहे, हे डिस्टन्स जास्त आहे ना, मग डिस्टन्स जास्त तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी. ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी तर आपलं वेट पण कमी. वेट पण कमी. कळलं? पोलच्या साईडला वेट जास्त आणि इक्वेटरच्या साईडला वेट कमी. काही अडचण? ठीक आहे. आता व्हाय इज द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट ऍट हाय ऍल्टिट्यूड लेस दॅन इट्स वेट ऑन द सी लेवल. मग वापस तोच प्रश्न, उंचावर गेल्यावर आपलं वेट का कमी होतं आणि आपण समुद्राच्या लेवलला असलो तर वेट का जास्त होतं? तोच आपण उंच गेलं तर काय राहील? ग्रॅव्हिटी कमी. आणि खाली राहिलो तर ग्रॅव्हिटी जास्त. मग उंच गेल्यावर वेट काय राहील? कमी. आणि खाली राहिल्यावर वेट काय राहील? जास्त. बरोबर? काय अडचण? ठीक. Will it be possible use one and the same unit to measure physical quantities such as mass, weight, distance, velocity, temperature? हे शक्य आहे का? या सगळ्या गोष्टींना एकच क्वांटिटी वापरायचं. मासला बी एकच क्वांटिटी वापरू, वेटला बी तेच क्वांटिटी, डिस्टन्सला बी तेच क्वांटिटी, सगळ्यांना तीच क्वांटिटी. म्हणजे काय? सगळ्यांनी जर आपण असं ठरवलं सगळ्यांना किलोग्राम मध्ये मोजायचं. तू किती किलोचा आहे, तुझं वेट किती किलो आहे, बरोबर? तू किती किलो चालला, तू किती किलो चालला, बरोबर? त्याच्यानंतर तुझं टेम्परेचर किती किलो आहे, असं शक्य आहे का? नाही. मग त्याच्यासाठी विल इट बी पॉसिबल टू यूज वन अँड सेम युनिट टू मेजर फिजिकल क्वांटिटी सच एज मास, वेट, डिस्टन्स, वेलोसिटी, टेम्परेचर? पॉसिबलच नाही ते. ओके, का? कारण आपल्याला कळणारच नाही काय काय, बरोबर की नाही? कोणता नेमकी किलोचा आवडतोय? डिस्टन्सचं किलो, वेटचं किलो, मासचं किलो का टेम्परेचरचं किलो? कळणार आहे का आपल्याला? मग एकच क्वांटिटी वापरू शकतो का आपण? नाही वापरू शकत. मग बघा, डू यू नो अवर बॉडी हॅज अ वेट. आपल्या बॉडीत काय आहे? वेट. बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कोणामुळे आपल्या बॉडीचं वेट? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. जर ग्रॅव्हिटीने जर खालून अट्रॅक्टच नाही केला, आपलं वजन काट्यात वेट दिसणार आहे का? तेच आपण मूनवर गेलो, मूनवर कसं असतं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी, मग आपलं तिथं वेट कसं असेल? कमी. फोर्स ऑफ द मून, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द मून बिंग लेस, कसं असतं? लेस. आवर वेट विल टर्न आउट टू बी लेस. आपलं वेट पण काय होऊन जाईल? लेस. आवर मास हाऊ एव्हर इज द सेम ऍट बोथ द प्लेस. पण आपलं मास कसं राहील? सेम. जर मी इथं असाच आहे, बरोबर, मी जर मूनवर गेलो, मूनवर ग्रॅव्हिटी कमी आहे, तर मी काय बारीक पडून जाणार आहे का? सेम राहील ना मास. मग मास काय असतं? सगळीकडं सेम. पण वेट काय होत राहतं? चेंज. वेट काय होत राहतं? चेंज. काय अडचण? पुढे जायचं. आता स्टँडर्डाइज मेजरमेंट. आपल्याला काय करायचं? मेजरमेंट पाहिजे. आता स्टँडर्डाइज मेजरमेंट.
Take a ball of string, let a student from the class measure 4 hand spans of a string and cut each of the other student in the class cut of a hand spans of the string too. Now hold all the pieces together by one and they are all of the same length. Now measure the length of a bench by means of the span of your hand. Ask your friends to do the same. Did each of you obtain the same measure of that bench? What could be the reason? आता लक्ष द्या. ते काय बोलले, त्यांनी काय सांगितलं, तुमचं काही कळलं बी नसेल तुम्हाला. एक दोरी दिली तुम्हाला, काय दिली, दोरी, आणि तुम्हाला आहे ना एक बिल्लास असं अंतर घ्यायला लावले. असं असं अंतर घेतो ना आपण बघा, असं असं असं, बरोबर. तर काय सांगितलं त्यांनी, एवढं घ्यायचं, एक दोरी दिली आहे आणि सगळ्यांना आहे ना असे 3 बोट किंवा काहीतरी एक स्पेसिफिक 4 बोट मोजावं, बरोबर. माझे बोट मोठे तर माझी दोरी मोठी निघत. आता तेच बोट जर तुम्हाला दिले, तुमचे बोट छोटे, तुमची दोरी छोटी निघत. मग प्रत्येकाची सेम निघणार आहे का दोरी? नाही. सेम निघणार आहे का रे? नाही. ओ भाई क्यों करते रे तुम ऐसा? क्या दुश्मनी रे, क्या दुश्मनी निकाल दी? हाँ ठीक आहे. स्टँडर्डाइज मेजर आर रिक्वायर्ड फॉर मेजरिंग थिंग्स. आपल्याला काय पाहिजे, बघ काहीतरी स्टँडर्ड मेजर पाहिजे ना ते मोजायला. मग आपण काय घेतलं, दोरी. दोरी कशाने मोजू? मीटरने मोजू ना. मग सगळ्यांसाठी 1 मीटर तेवढंच राहील का बदलल? तेवढंच राहील ना मीटर. पण हाताने जर घेतलं, माझ्यासाठी जर हे 1 मीटर आहे तर तुमच्यासाठी हेच 1 मीटर राहील का? तुमच्या हातात छोटं राहते, चेंज होऊन जाईल ना सगळं. मग आपण काय केलं, स्टँडर्ड युनिट बनवलं. कसं युनिट? स्टँडर्ड. त्याच्याने काय होईल, आपल्याला सगळ्यांना समान काय भेटतील, मेजरमेंट भेटतील. मग आपण काय केलं, मीटर. मीटरला स्केल घेतली, एवढी स्केल प्रत्येकासाठी ती सेमच आहे, काही मोजा. ठीक आहे. वी हॅव टू मेजर मेनी फिजिकल क्वांटिटीज ऍक्युरेटली. टू मेजर एनी क्वांटिटी वी यूज द युनिट स्पेसिफाईड फॉर इट. एखादी क्वांटिटी मोजायसाठी आपल्याला काय मोजावं लागतं रे त्याचं? टू मेजर एनी क्वांटिटी वी यूज द युनिट स्पेसिफाईड फॉर इट. प्रत्येक क्वांटिटीसाठी वेगवेगळं काय असतं, युनिट. प्रत्येक क्वांटिटीसाठी काय असतं, युनिट. जसं वजनला काय, न्यूटन. मासला काय, किलोग्राम. डिस्टन्सला काय, मीटर, किलोमीटर, बरोबर. त्याच्यानंतर लेंथला काय, मीटर, बरोबर. वेगवेगळ्याला काय युनिट आहेत दिलेले. मग वेगवेगळ्यासाठी वेगवेगळे युनिट आपल्याला बघावेच लागतील, कारण स्टडी करायचेच आहेत ते. जर युनिटच नाही कळले तर माझ्यासारखं होईल, दुकानात जाईल आणि सांगाल 1 लिटर तेल द्या, नाही तर फळांच्या दुकानात जाईल, एक डझन सफरचंद आणि 1 किलो केळे द्या. घोळून जाईल ना. किंवा मग दुकानात जाईल समृद्धीच्या, मला 1 किलो अंडे द्या. असं युनिट पाहिजे ना, स्पेसिफाईड. मग आता समजा काही सबस्टन्स आहे जे नगवर विकतो आपण, नगवर, मग त्याला आपण कशात मोजतो, डझनवर, बरोबर. आता अंड आहे, एक आहे, 1 किलोवर मोजू का आपण? कशावर मोजू? डझनवर. पण तेल कशावर मोजू आपण? किलो, केजी, किलोग्रामने तेल मोजतात, माहितीये ना. त्याच्यानंतर आपण दूध कशाने मोजू? लिटर, बरोबर. पेट्रोल कशाने मोजू? लिटर. ओके. हे काय प्रत्येकाला युनिट देऊन दिलेले, बरोबर ना. जर मी म्हटलो मी 4 किलोग्राम चाललो, कसं वाटेल ते? किंवा म्हणजे काही अर्थच नाही बनणार ना. काय केलं तू, तुलाच नाही कळलं, तू स्वप्न पाहून आलेले आहे सांगते, बरोबर. चलो, फॉर एक्झाम्पल द मीटर एम इज स्पेसिफाईड युनिट फॉर मेजरिंग लेंथ. मीटर कशासाठी वापरतात? लेंथ मोजायसाठी. अ सर्टन डिस्टन्स हॅज बीन ऍक्सेप्टेड ऍज द स्टँडर्ड फॉर 1 मीटर. 1 मीटरला काहीतरी डिस्टन्स असतं स्पेसिफाईड, जे सगळीकडे काय असतं, सेम. जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात गेले तर काय असेल, 1 मीटर सेमच असेल, बरोबर की नाही. वाय इज देअर इज अ नीड फॉर सच स्टँडर्ड युनिट. का गरज पडली अशा युनिटची? सपोज द स्पॅन ऑफ हँड इज ऍक्सेप्टेड ऍज द युनिट ऑफ मेजरिंग लेंथ. जर आपला हात 1 मीटर मोजायसाठी वापरला असता तर या जगात सगळ्यांचे वेगवेगळे 1 मीटर राहिले, बरोबर की नाही. कपड्यावाल्यांकडे गेलो असतो, त्यांनी पैसे वाचवण्यासाठी एवढाच हात घेतला असता, किंवा असेच वर्कर कामाला लावले असते, त्यांचे हात छोटे, घोळ झाला असता ना, सगळ्यांनी गफले गेले असते.
मग आपण काय केलं, असं स्टँडर्ड युनिट बनवलं. काय बनवलं? स्टँडर्ड युनिट, जे की देशातल्या किंवा जगातल्या प्रत्येक कोपऱ्यात कसं असेल? सेम. मग इथं जर 1 किलो आहे, ते जर आपण पाकिस्तान मध्ये जर मोजलं ते पण काय राहील? 1 किलो. तेच जर अफगाणिस्तान मध्ये मोजलं काय राहील? 1 किलो. तेच जर इराक मध्ये मोजलं काय राहील? 1 किलो. तेच जर श्रीरामनगर मध्ये मोजलं तर काय राहील? 1 किलो. बरोबर की नाही? मग काय आहे, आपल्या पूर्ण युनिव्हर्स मध्ये एकच युनिट घेतलं आपण. म्हणजे काय केलं? ते स्पेसिफाईड केलं. 1 किलो एवढंच राहील, 1 मीटर एवढंच राहील, त्याच्यात बदल करता येणार नाही. ओके. पुढं ऑलवेज रिमेंबर. आता आपल्याला युनिट बघायचे, सिस्टम बघायचे आपल्याला. आधी पहिलं असतं MKS सिस्टम आणि दुसरं आहे CGS सिस्टम. आधी MKS बघू. इन दिस सिस्टम डिस्टन्स इज मेजर्ड इन मीटर्स. डिस्टन्स कशात मोजतात? मीटर मध्ये. त्याच्यानंतर मास कशात मोजतात? किलोग्राम मध्ये. आणि टाइम कशात मोजतात? सेकंड्स मध्ये. MKS चा फुल फॉर्म काय? मग MKS. डिस्टन्स कशात मोजतील? मीटर मध्ये. मास कशात मोजतील? किलोग्राम मध्ये. आणि टाइम कशात मोजतील? सेकंड्स मध्ये. कळलं? डिस्टन्स, मास आणि टाइम. MKS कशाचा युनिट आहे? डिस्टन्स, मास, टाइम. MKS कशाचा युनिट आहे? डिस्टन्स, मास, टाइम. MKS कशाचा युनिट आहे? डिस्टन्स, मास, टाइम. मग डिस्टन्स कशात मोजू? मीटर. डिस्टन्स कशात मोजू? मीटर. त्याच्यानंतर मास कशात मोजू? किलोग्राम. मास कशात मोजू? किलोग्राम. आणि टाइम कशात मोजू? सेकंड. कशात मोजू? सेकंड. परत एकदा, डिस्टन्स कशात मोजू? डिस्टन्स कशात मोजू? मीटर. डिस्टन्स कशात मोजू? मीटर. त्याच्यानंतर मास कशात मोजू? किलोग्राम. मास कशात मोजू? किलोग्राम. आणि त्याच्यानंतर टाइम कशात मोजू? सेकंड. कशात? सेकंड. हे असतं MKS सिस्टम. कोणती सिस्टीम? MKS सिस्टम. इल्विशबाई वाला सिस्टीम नाही. ओके. आता दुसरं युनिट आहे, दुसरं सिस्टीम आहे CGS सिस्टीम. कोणतं सिस्टीम? CGS सिस्टीम. इन दिस सिस्टीम डिस्टन्स इज मेजर्ड इन सेंटीमीटर. दिसतंय का? दिसतंय. इन दिस सिस्टम डिस्टन्स कशात मोजतात? सेंटीमीटर. मास कशात मोजतात? ग्राम. आणि टाइम कशात मोजतात? सेकंड. MKS मध्ये असे. आधी आपण CGS बघू. CGS मध्ये डिस्टन्स कशात मोजतात? डिस्टन्स, सेंटीमीटर. डिस्टन्स कशात मोजू? सेंटीमीटर. त्याच्यानंतर मास कशात मोजू? ग्राम. आणि त्याच्यानंतर टाइम कशात मोजू? सेकंड. CGS म्हणजे सेंटीमीटर, ग्राम, सेकंड. सेंटीमीटर, ग्राम, सेकंड. सेंटीमीटर, ग्राम, सेकंड. सेंटीमीटर म्हणजेच कशाचं मोजलं आपण? डिस्टन्स. डिस्टन्स कशात मोजू? सेंटीमीटर. त्याच्यानंतर मास कशात मोजू? ग्राम. आणि त्याच्यानंतर टाइम कशात मोजू? सेकंड. कळलं? वापस एकदा. आपण आधी बघितलं MKS सिस्टम. कोणता? MKS मध्ये MKS मध्ये डिस्टन्स कशात मोजतात? डिस्टन्स कशात मोजतात? मीटर. त्याच्यानंतर मास कशात मोजतात? किलोग्राम. कशात रे? किलोग्राम. त्याच्यानंतर MKS टाइम कशात मोजतात? सेकंड. त्याच्यात सेकंड. त्याच्यानंतर कोणतं आपण बघितलं? कोणतं? CGS म्हणजे सिस्टम. CGS म्हणजे सेंटीमीटर, ग्राम, सेकंड. सेंटीमीटर, ग्राम, सेकंड. सेंटीमीटर, ग्राम, सेकंड. सेंटीमीटर कशाचं युनिट आहे? डिस्टन्स. ग्राम कशाचं युनिट आहे? मास. ग्राम कशाचं युनिट आहे? मास. आणि सेकंड कशाचं युनिट आहे? टाइम. सेकंड कशाचं युनिट आहे? टाइम. कळतंय ना? नक्की नक्की. कन्फ्युजन काही? कळ? ओके.
फ्रेंच सिस्टम और मॅट्रिक सिस्टम. सीजीएस सिस्टमला आज आपण काय बोलतो रे? फ्रेंच सिस्टम पण बोलतो. ओके, काय बोललो? फ्रेंच सिस्टम पण बोलतो. लिहून ठेवा. सीजीएस ला आपण फ्रेंच सिस्टम बोलतो. मित्रांना विचारा, तुम्हाला माहिती का म्हणा सीजीएस ला अजून काय म्हणतात म्हणा? फ्रेंच सिस्टम बोलतो आपण. काय बोलतो? फ्रेंच सिस्टम. सीजीएस सिस्टमला कोणती सिस्टीम रे? फ्रेंच सिस्टम. फ्रेंच सिस्टम. एलविश भाई क्या आगे कोई बोल सकता है क्या? एलविश भाई, हरियर क्लास के आगे कोई बोल सकता है क्या? हरियर क्लास कैसा? लिखा क्या? लिखा? लिखो रे, जल्दी जल्दी लिखो, जल्दी जल्दी लिखो. फ्रेंच फ्रेंच सिस्टम लिखो. FRENCH. फ्रेंच फ्रेंच सिस्टम, इतना ही लिखो. फ्रेंच सिस्टम. सीजीएस को रे, सीजीएस. सीजीएस, सीजूका. सीजीएस, सीजीएस. और नोटपैड में मत लिख रहे भाया. एक ऐसा वही करने का. किसके लिए? साइंस के लिए अलग, मैथ के लिए अलग और इंग्रजी के लिए अलग. इंग्रजी के लिए ना 100 पेजेस वही करो. ग्रामर के लिए मैं ग्रामर सिखाएगा तुमको. सब ग्रामर सिखाएगा. हाँ, और वो इतनी बड़ी वही नहीं करने की. साइंस को भी अपना क्या रहता, अपना 4 टाइम कुछ नहीं रहता. हाँ, अपना वर्ग में ही पार्ट हो जाता सब. चलो आगे जाने का क्या? इन द MK system of measurement, distance, mass and time are accepted as the fundamental quantities. These three quantities are used to measure all the other quantities. आता हा पॅराग्राफ समजायला तुम्हाला आधी फंडामेंटल क्वांटिटी काय ते माहिती करून घ्यावं लागेल. कोणती क्वांटिटी? फंडामेंटल क्वांटिटी. लक्षात द्या. There are many physical quantities, but a majority of them are related to each other. For example, you have learned that the quantity of speed is the ratio of the distance and time. आता आपल्याला एखादी क्वांटिटी माहिती करून घ्यायची. काय माहिती करून घ्यायची? क्वांटिटी. तर ती क्वांटिटी माहिती करून घ्यायच्या अगोदर, क्वांटिटी माहिती करून घ्यायच्या अगोदर किंवा ती क्वांटिटी माहिती करायची आपल्याला, एखादी क्वांटिटी माहिती करायची, तर आपल्याला अजून क्वांटिटी पण माहिती पाहिजे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला स्पीड फाइंड करायचं आहे. काय फाइंड करायचं आहे? स्पीड. तर स्पीड कशावर डिपेंड आहे? स्पीड कसं काय काढता येईल आपल्याला? तो किती चालला, बरोबर की नाही, आणि किती वेळात चालला. स्पीड म्हणजे काय? स्पीड म्हणजे काय? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड पर युनिट टाइम. स्पीड म्हणजे काय? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड पर युनिट टाइम. फॉर एक्झाम्पल, मी एका मिनिटात 4 किलोमीटर चाललो. समजून घे, एका मिनिटात 4 किलोमीटर चाललो, तर माझा स्पीड काय राहील? 4 किलोमीटर पर मिनिट. मिनिटला चाललो ना. फॉर एक्झाम्पल, मी एका तासाला 10 किलोमीटर चाललो. किती चाललो? 10 किलोमीटर चाललो. मग माझा स्पीड काय राहील? 10 किलोमीटर पर हवर. 10 किलोमीटर पर हवर. तो काय झाला माझा स्पीड. मग स्पीड काढायला आपल्याला काय लागलं? किती किलोमीटर चालला ते लागलं, आणि किती मिनिटात चालला किंवा किती वेळात चाललं ते लागलं. मग आपल्याला स्पीड काढायसाठी काय लागलं? डिस्टन्स आणि टाइम. बरोबर की नाही? डिस्टन्स आणि टाइम. पण काही काही युनिट असे असतात, काही काही क्वांटिटीज अशा असतात ज्या स्वतःच्याच असतात, म्हणजे त्यांना दुसऱ्याची गरज लागत नाही. जसं स्पीडला कशाची गरज लागली? टाइमची आणि डिस्टन्सची. तसं टाइम काढायला कोणाची गरज लागणार आहे का? टाइम त्याचा आहे, सेकंड मध्ये. वेटला कोणाची गरज लागणार आहे का? लागणार आहे. फोर्स. मासला कोणाची गरज लागणार आहे का? नाही लागणार. मास जे आहे ते आहे, बरोबर. त्याच्यानंतर डिस्टन्सला कोणाची गरज लागणार आहे का? नाही. डिस्टन्स जे ट्रॅव्हल केलं ते ट्रॅव्हल केलं. टेम्परेचरला गरज लागणार आहे का? नाही. बरोबर की नाही? पण अशा काही काही क्वांटिटीज असतात ज्यांना दुसऱ्यांची गरज लागते. बरोबर की नाही?
म्हणजे आता आपल्याला जर स्पीड फाइंड करायचा आहे, स्पीड फाइंड करायचा आहे, काय फाइंड करायचं आहे? स्पीड. तर आपल्याला काय बघावं लागेल? त्यांनी किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आणि किती वेळात ट्रॅव्हल केलं. डिस्टन्स किती वेळात ट्रॅव्हल केलं, कळलं? ते असतं स्पीडचं युनिट. ओके, कळलं? काय अडचण? नक्की? कन्फ्युजन? कन्फ्युजन? नक्की नक्की बघ, प्रश्न विचारला तर सांगता येईल. ठीक, चल. मग अशा क्वांटिटीज ज्यांना कोणाचीच गरज पडत नाही, एकटा जीव सदाशिव, ज्यांना कोणाचीच गरज पडत नाही, अशा क्वांटिटीजला आपण बोलतो फंडामेंटल क्वांटिटी. कोणत्या क्वांटिटीज? फंडामेंटल क्वांटिटी. कळलं? मग एमकेएस युनिट मध्ये ज्या सगळ्या क्वांटिटीज आहे, कोणत्या? डिस्टन्स, मास आणि टाइम, या कोणत्या क्वांटिटीज आहे? फंडामेंटल क्वांटिटी. कोणत्या मेंटल? फंडामेंटल क्वांटिटी. समजलं का मेंटल? कळलं? सिंपल फंडा आहे. कोणत्या क्वांटिटीज आहे? फंडामेंटल क्वांटिटी. बरोबर? काय अडचण? साइंस इज वेरी इजी, सिर्फ समझाने वाला चाहिए. बरोबर की नाही? रटाने वाला नहीं चाहिए, समझाने वाला चाहिए. जो रटवून शिकवल त्याचे भांडे आवरावून जातील. बरोबर की नाही? ओके, सायन्स ट्रान्सलेशनचा विषय नाही. ट्रान्सलेट करून सायन्स समजावता येत नाही. कळलं? ठीक आहे, चलो. आता fundamental, it is enough to select few out of many quantities and standardize their unit. You can see from the above example that units of the quantities, length and time need to be standardized. Such quantities are called fundamental quantities and their units are called standard units. Of course, the standard fundamental unit must be available to all and it is not be variable. Fundamental quantities शिकलो? काय अडचण? नक्की? ओके. अशा किती टोटल फंडामेंटल क्वांटिटीज माहिती का तुम्हाला? 7. किती आहे? 7. किती फंडामेंटल क्वांटिटीज आहे? 7. ते तुम्ही जेव्हा 8वीला जाशाल ना तेव्हा शिकाल किंवा पुढच्या चॅप्टर मध्ये शिकाल असं वाटतं मला. ओके, 7 फंडामेंटल क्वांटिटीज. किती? 7. आता पुरतं एवढं लक्षात आहे. किती क्वांटिटीज आहे फंडामेंटल? 7. ओके. Few out of many quantities and standardize their units. त्यांचे युनिट कसे असतात? स्टँडर्ड असतात. कसे असतात? स्टँडर्ड. म्हणजे पूर्ण जगात गेलो तरी त्यांचे युनिट तसेच राहतात. कळलं? काय अडचण? यू कॅन सी फ्रॉम द अबव एक्झाम्पल दॅट युनिट ऑफ द क्वांटिटी, लेंथ अँड टाइम, लेंथ आणि टाइम नीड टू स्टँडर्डाइज. लेंथला काय करावं लागेल? स्टँडर्ड करावं लागेल. आणि टाइमला पण काय करावं लागेल? स्टँडर्ड करावं लागेल. बरोबर की नाही? टाइम कशात? सीजीएस मध्ये टाइमला नाही, टाइमला नाही करावं लागेल. टाइम सेकंड. ठीक आहे, जाऊ एवढं लक्ष नका, लक्ष द्यायचं. आपल्याला या क्वांटिटीज कशा कराव्या लागतील? स्टँडर्डाइज. कशा? स्टँडर्डाइज. म्हणजे पूर्ण जगात जरी गेलो तर त्या कशा राहतील? सेम. कशा राहतील? सेम. ओके. आता इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट्स. कोणती सिस्टीम बघायची आहे? इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. कोणती सिस्टीम? इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. एवढं बोलायला थकवा लागतोय ना? थकवा लागतोय ना? एवढं बोला. तुम्हाला शॉर्टकट सांगणार होतो, जाऊ द्या. यांना आज आपण बोलू शकतो एसआय युनिट. कोणतं युनिट? एसआय युनिट. कोणतं युनिट? एसआय चं फुल फॉर्म काय मग? सिस्टम इंटरनॅशनल. काय एसआय चा फुल फॉर्म? सिस्टम इंटरनॅशनल. कळलं? काय अडचण? अरे यार इसको क्या तकलीफ है यार? टीव्हीला अडचण आहे. टीव्हीला डाऊट आहे. टीव्ही तुझा डाऊट नंतर सॉल्व्ह करण्यात येईल. तुला पर्सनल भेटू आम्ही. तुला व्यवस्थित तुझ्या डॉक्टरकडे घेऊन जाण्यात येईल. चलो.
इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट अँड इंटरनॅशनल सिस्टीम. लक्ष देऊ मग ही उधू करो. माहिती तुम्ही कोलगेट ब्रश करून आले, कोलगेटची ऍड नका करू इथं. अँड इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट बेस्ड ऑन 7 फंडामेंटल युनिट कॉल्ड सिस्टम इंटरनॅशनल. एसआय युनिट मध्ये किती असतात? 7 फंडामेंटल असतात क्वांटिटीज. किती? 7. मग त्यांचे युनिट्स म्हणजे सिस्टम इंटरनॅशनल इज करंटली युज्ड ऑल ओव्हर द वर्ल्ड. पूर्ण जगात हेच युनिट वापरतो आपण. एसआय युनिट म्हणजे पूर्ण जगातले युनिट. आता हे सिस्टम इंटरनॅशनल काढलं का बरं? काय गरज पडली असेल बरं याची? जर समजा आपण इथं 1 किलो साखर मोजली. काय मोजली? 1 किलो साखर. 1 किलो साखर आपल्याकडे एवढी देत आहेत, एवढी. पण आपण जर दुसरीकडे गेलो, त्यांचं जर मोजायचं वेगळं असेल, ते 1 किलो साखर एवढी देतील, तर गोळ नाही होणार का? बरोबर. फॉर एक्झाम्पल आपल्याला इकडून तिकडं दुसऱ्या देशात काय पाठवायची? साखर पाठवायची. आपल्याला दुसऱ्या देशात एक्सपोर्ट करायचा आहे साखरेचा. काय करायचा? एक्सपोर्ट. बरोबर. मग आपल्याकडं 1 किलो साखर किती? 1 किलो साखर किती राहील? समजा एवढी राहील. आपल्याकडे एवढी आहे, समजा भारतात एवढी आणि पाकिस्तानमध्ये एवढी राहील. आपल्यात एवढी आहे आणि पाकिस्तानमध्ये एवढी. तर आपण एवढ्या हिशोबाने त्यांना दिला. समजा 10 किलो दिली त्यांना. किती दिली? 10. पण त्यांच्याकडे 1 किलो एवढं मोजतात. ते काय म्हणतील? तुम्ही कमी साखर पाठवली, जास्त साखरचे पैसे मागू राहिले. बरोबर की नाही? मग असे गोळ नाही व्हायला पाहिजे. त्याच्यामुळं काय केलं? इंटरनॅशनल सिस्टम बनवून टाकली. इकडे जर 1 किलो तेवढं आहे ना, एवढं आहे ना, तर तेवढं तिकडं तेवढंच 1 किलो राहील. तिकडं बी तेवढंच 1 किलो. रशियात बी तेवढंच 1 किलो. युक्रेन मध्ये बी तेवढंच 1 किलो. पाकिस्तान मध्ये बी तेवढंच 1 किलो. इस्रायल मध्ये बी तेवढंच 1 किलो. ऑस्ट्रेलियामध्ये बी तेवढंच 1 किलो. युएसए मध्ये बी तेवढंच 1 किलो. कळलं? सगळीकडं युनिट काय असतील? सेम. त्याच्यात चेंज होणार नाही. कळलं? काय अडचण? The names and the symbol of units of the fundamental quantities, length, time and mass in this system are given in the following table. बघा आता. लेंथ कशात मोजतो आपण? मीटर. लेंथ कशात मोजतो? मीटर. एसआय युनिट. लेंथचं एसआय युनिट काय आहे? मीटर. त्याचा शॉर्ट फॉर्म काय आहे? एम. शॉर्ट फॉर्म काय आहे? एम. मास कशात मोजतो? किलोग्राम. त्याचा शॉर्ट फॉर्म काय? केजी. काय? केजी. टाइम कशात मोजतो? सेकंड. त्याचा शॉर्ट फॉर्म काय? एस. काय? एस. काय अडचण? नक्की? मगज में आया क्या? हाँ, समझ में आया ना? ठीक है, आगे जाने का. Standards of the fundamental quantities. As the standard of mass solid cylinder made of platinum alloy is kept in the International Bureau of Weights and Measurement at Paris as per the international arrangement. This mass is called a kilogram. Official accurate copies of this prototype are kept in the standardizing laboratories institutes all over in the world. To fine line are engraved on platinum iridium bar kept in the International Bureau of Weights and Measures at Paris. The distance between these two lines is accepted as the standard meter. Accurate copies of the prototype are made of distributed standardizing laboratories institutes all over the world. मग आता एवढं 1 किलो आहे, बरोबर, एवढं 1 किलो आहे, ते सगळं त्यांनी मोजून ठेवलं कोणी लॅबोरेटरी वाल्यांनी. आणि पूर्ण जगात काय केलं की तुमच्याकडे बी एवढंच 1 किलो राहील, तुमच्याकडे बी एवढंच 1 किलो राहील. हे कशाचं मोजलं आपण? मासचं. त्याच्यानंतर आपण मोजलं मीटर. लेंथ समजा एवढं आहे, तर एवढं काय राहील? 1 मीटर. सगळीकडे काय राहील? मग एवढंच 1 मीटर राहील. बरोबर. मग हे काय केलं त्यांनी? लॅबोरेटरी मध्ये ठेवून दिलेलं आहे की 1 मीटर एवढंच राहील, बदलणार नाही. त्यांनी डिस्कस केलं असेल त्यांच्याप्रमाणे काहीतरी आणि त्या लॅबोरेटरी मध्ये ठेवून दिलं. मग आता टाइमचं पण तसं. एका तासात किती? 60 मिनिट. मग तुमचा प्रश्न पडत असेल 70 का बरं नाही, 50 का बरं नाही, 100 का बरं नाही? मेन प्रश्न तर तो आहे, 100 का बरं नाही, एका तासात 100 मिनिट का बरं नाही राहत? मग काहीतरी कॅल्क्युलेशन केलं त्या लॅबोरेटरीजने आणि ते युनिट फिक्स केलं आणि ते लॅबोरेटरी मध्ये तसंच्या तसं ठेवून दिलं आणि तिथून सांगितलं पूर्ण देशाला हेच युनिट वापरावं लागेल. आणि त्या युनिटला आपण बोलतो सिस्टम इंटरनॅशनल. कोणतं सिस्टम?
सिस्टम इंटरनॅशनल. आंघोळ करून येत जा, आळस नको देऊ. चलो आता द टाइम रिक्वायर्ड फॉर वन रिव्हॉल्युशन ऑफ द अर्थ इज मेजर्ड बाय मीन्स ऑफ ऍक्युरेट डिव्हाइस. आता अर्थला एक रिव्हॉल्युशन, पूर्ण रिव्हॉल्युशन काहीतरी टाइम लागतो, बरोबर. हे कशाने, काहीतरी एक डिव्हाइस असेल त्याच्याने मोजलं. बाय मीन्स दिस टाइम इज टेकन ॲज 24 hours. किती, 24 तास लागतात. टू स्टँडर्डाइज द सेकंड 1 hour इज कन्सिडर्ड टू हॅव 60 minutes. मग सेकंडला स्टँडर्डाइज करण्यासाठी एका तासात किती मिनिट दिले, 60 minutes. अँड 1 minute, एका मिनिटात किती सेकंड दिले, 60 seconds. एका मिनिटात किती सेकंड, एका मिनिटात 60 seconds. ओके, आता फाइंड आउट. शोधा व्हॉट इज अन ऍटॉमिक क्लॉक, वेअर इज इट केप्ट. ऍटॉमिक क्लॉक काय, ऍटॉमिक क्लॉक म्हणजे ना ऍटम, ऍटमचं क्लॉक तयार केलंय. कशाचं, ऍटम. आता हे ऍटॉमिक क्लॉक काय करता माहिती का, एकदम अॅक्युरेट असा टाइम दाखवतात, एकदम शार्प टाइम. पूर्ण देशात एकदम शार्प टाइम. तिथं जो टाइम आहे तो पण तिकडं काय टाइम चालू आहे, एकदम शार्प टाइम दाखवतात. कोण, ऍटॉमिक क्लॉक. त्यांच्यात काहीही फरक नसतो, असा मिली सेकंदचा पण फरक नसतो ऍटॉमिक क्लॉक मध्ये. ते कसं काय तयार करता माहिती का, ऍटमद्वारे. कशाद्वारे, ऍटम. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन. आता इंडियात हायड्रोजनचा ऍटम एवढा आहे किंवा असा आहे, हायड्रोजनचा ऍटम आहे. तसाच सेम टू सेम कुठे राहील, दुसऱ्या देशात. कारण हायड्रोजन सेमच राहील ना, बदलणार आहे का ऍटम, नाही. मग ऍटम सेम राहतील, ऍटम्स काय राहतील, सेम. मग त्याचा क्लॉक तयार करून दिलं, त्याला बोलतो आपण ऍटॉमिक क्लॉक. हा, मगज में नहीं आया क्या, देख ऍटम आहे, ऍटम. ऍटम पूर्ण जगात कसं राहील, सेम. इकडेही घेऊन जा, तिकडेही घेऊन जा, कसं राहील, सेम. मग पूर्ण देशात जर त्याच्याद्वारे आपण टाइम सेट केला त्या ऍटमद्वारे, तर कसा राहील पूर्ण देशात टाइम, सेम. इकडे जेवढे वाजले तेवढे इकडं तेवढेच वाजलेले राहतात, बरोबर. मग आपल्याला काही काही गोष्टींना, समजा रॉकेट लॉन्च करायचंय, काहीतरी एक्सपेरिमेंट करायचे, त्यांना एकदम शार्प टाइम लागतो, अॅक्युरेट टाइम लागतो. कमी जास्त चालतं का, नाही. मग ऍटमद्वारे त्यांनी काय तयार केला, घड्याळ तयार केला. काय तयार केलं, घड्याळ. ऍटमद्वारे, ऍटमद्वारे काय तयार केलं, घड्याळ. त्याला बोलतो आपण ऍटॉमिक क्लॉक. मगज में आया क्या, अरे मी एक्झाम्पल घेतलं, हायड्रोजनचा ऍटम सेम राहील ना सगळीकडं, असं. ओके, चलो आता पुढे बघू. हाउ इज द वेलोसिटी ऑफ लाइट यूज्ड टू डिटरमाइनिंग द स्टँडर्ड मीटर. ग्रेट सायंटिस्ट, व्हेन मॅन फेल्ट द नीड टू मेजर थिंग्स, ही स्टार्टेड बाय युजिंग द पार्ट्स ऑफ हिज ओन बॉडी फॉर द पर्पज. जेव्हा माणसाला काय एखादी गोष्ट मोजायची गरज पडली, तर त्याने काय केलं, आपल्या बॉडी पार्ट प्रमाणे मोजलं. समजा त्याला 1 किलो साखर पाहिजे, तो असं घेत होता. 1 मीटर कपडा पाहिजे, तर तो असा मोजत होता, बरोबर की नाही. हा तर आपले बॉडी पार्टचा यूज करायला लागला. In Egypt, in ancient time, the distance from man's elbow to the tip of his middle finger was called a cubit. इजिप्त मध्ये इथून लक्ष द्या, हा माझा काय एल्बो आहे, इथून तर इथपर्यंत मिडल फिंगर वाला जे डिस्टन्स आहे, एवढ्या अंतराला काय बोलायचे, क्युबिट. काय बोलायचे, क्युबिट. कुठे, इजिप्त मध्ये. कळलं. पण आता दुसऱ्यांचा हात माझ्या एवढाच राहणार का, नाही. मग प्रॉब्लेम येतील ना. त्याला काय बोलायचं, क्युबिट. दिस मेजर वुड डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन. जसा माणूस तसं मेजरमेंट बदलत राहील. एखादा छोटा पोरगा आहे, त्याचा हात एवढा राहील का, त्याचा एवढाच राहू शकतो, बरोबर की. Therefore the cubit of the king was considered as the standard. त्याच्यामुळं त्यांनी काय करून टाकलं, जो इजिप्तचा राजा आहे त्याच्या हाताचं जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच क्युबिट आहे. मग पूर्ण राज्यात 1 क्युबिट म्हणजे राजाच्या हाताचं डिस्टन्स. मग राजा बदलला, डिस्टन्स बी बदलून टाकलं, बरोबर की नाही. राजा बदलला तर डिस्टन्स बी बदलून जाईल. ओके. Therefore the cubit of the king was considered as the standard. In olden time we weighted gold in unit called गुंज. अरे ब्लर दिसतंय ती इथून. गुंज. गोल्ड कशात मोजायचे, गुंज मध्ये. आता कशात मोजतात, तोळ. गोल्ड सोनं.
सोनं कशात मोजायचे? गुंज मध्ये. आता कशात मोजतो आपण? तोळ. बरोबर. अँड हवर ग्लास वॉज यूज टू मेजरिंग टाइम. हवर ग्लास ते नाही का, ते असं पिरामिड असं दोघीकडे काचेचं असतं, वाळू टाकलेली असते, ते उलट केलं तर टाइम मोजतात, त्याला काय बोलतो? हवर ग्लास. ते कशासाठी? टाइम मोजायसाठी वापरायचे. तुम्ही बघितलंय का कधी? ओके. ऑब्झर्व अँड डिस्कस. ऑब्झर्व करा आणि डिस्कस करा. इम्पॉर्टन्स ऑफ अॅक्युरेट मेजरमेंट. बघा आता अॅक्युरेट मेजरमेंट गरजेचं आहे की नाही? आयडेंटिफाय द रॉंग मेथड फॉर मेजरमेंट शोन इन द पिक्चर अँड एक्सप्लेन व्हाय दे आर रॉंग. कोणते रॉंग मेथड आहे सांगा तर बरं. पहिलं रॉंग मेथड आहे. अजून हे दुसरे पण रॉंग मेथड आहे. बरोबर की? कारण तो लिटरचा घ्यावा लागेल ना ते जार त्यांना. बरोबर. हे काय सगळे राईट मेजर. ओके. हे बघा इथून काय केलंय? पट्टी बघा ही त्यांनी 1 पासून मोजलं का? नाही, हे चुकीचं आहे. पण इथून कसं कुठून मोजलं बघा? डायरेक्ट स्टार्टिंग पासून मोजलं. ओके, म्हणजे कळलं तुम्हाला. हाऊ ॲक्युरेट अ मेजरमेंट must be depends upon a purpose. Accordingly, an appropriate device has to be used for the measurement. Measurement of substance that are precious, of great importance and used in very small quantities is done meticulously and accurately due to advancements in technology. Devices that measure very small magnitudes of quantities like distance, mass, time and temperature are available now. For example, distance, time in connection with very important sports competition, mass of gold body temperature etc. बघा आता आपल्याला डिस्टन्स वगैरे सगळं काही मोजायचं आहे, युनिट त्यांच्या क्वांटिटी जर मोजायच्या आहे तर आपल्याला ऍक्युरेट पाहिजे. मग आता काय झालं? टेक्नॉलॉजी वाढली तर ऍक्युरेट मोजता येतं. बरं, एक ऑलिम्पिकची जर समजा रेस चालू, स्प्रिंट चालू, तर त्याच्यात 1 किंवा 2 नंबर कशाने जज करतात माहिती का? समजा दोघं एकाच टायमाला झाले तर दोघांना 1 नंबर देऊन देतील का? मग काय मोजतात? ते एकदम मायक्रो कॅमेरा असतो त्यांचा, एकदम ते बघतात कोणाच्या आधी पाऊल पोचलं दोघांपैकी, किंवा कोणाची छाती लागली त्या बिनला आधी. जर मिली सेकंदचा जरी फरक असेल तरी जो आधी पोचला त्याला विनर करतात. मिली सेकंद, मिली सेकंद. हे कशामुळे पॉसिबल? काय नाही राहत, नाही राहत. आजपर्यंत झाले, फोन गेला तर ते त्यांचं बघतील. बरोबर, ठीक आहे. मग अशा वेळेस आपल्याला काय पाहिजे? एकदम मॉडर्न टेक्नॉलॉजी पाहिजे ना. त्याच्यानंतर टेम्परेचर मोजायला आता फार स्पर्धा असतात, त्या स्पर्धांमध्ये टेम्परेचर फार इम्पॉर्टंट असतं. टेम्परेचर मॅच झालं म्हणजे एखादी बॉक्सिंगची स्पर्धा आहे, जर एखादा आजारी असेल त्याला खेळू देतील का ते? मग टेम्परेचर मोजावं लागेल. त्याच्यासाठी काय मॉडर्न डिव्हाइसेस आले. कसे डिव्हाइसेस? मॉडर्न डिव्हाइस. ओके. मेजर कॉजेस ऑफ एरर्स इन मेजरमेंट. अरे किती ब्लर दिसतंय इथे. एरर्स इन मेजरमेंट. नॉट युझिंग अप्रोप्रिएट डिव्हाइस, नॉट युझिंग द डिव्हाइस प्रॉपरली. एरर काय केव्हा येतं? मेजरमेंट करताना चुकतं केव्हा? जेव्हा आपण चांगले डिव्हाइस वापरणार नाही तेव्हा. जर आपण तुटलेल्या पट्टीने जर आखू तर बरोबर येईल का आखता? जर एखादं ढिल्ल कंपास आहे आपल्याकडं, तुमच्या भाषेत कर्कटक ढिल्ल आहे, आणि त्याच्याने जर आखलं ते असं कमी जास्त होऊन जाईल, सर्कल येईल का तो? मग अशा वेळेस काय चुकतं? आपलं मेजरमेंट चुकतं. Okay, do you really get many liters of petrol as the petrol pump indicates? To ensure this, it is necessary to check it against standard measure from time to time. This is called standardization. Similarly, it is necessary to standardize the weights and measure used in the market. आपण 1 लिटर पेट्रोल भरतो, ते नक्की 1 लिटर टाकतात का? कशावर? मीटर दाखवतात ते, त्यांचं नक्की 1 लिटर असतं का? मग असं जर ते गपला बी करतील, कारण आपण बघायला जातो का, मोजतो का स्वतः? नाही. मग अशा वेळेस आपण टाइम टू टाइम काय केलं पाहिजे? ते खरंच 1 लिटर टाकता का हे चेक केलं पाहिजे. तर चेक कसं काय करू? आपण बाटली घेऊन जाऊ 1 लिटरची, भरवू, बरोबर की नाही? ओके. मग अशा यालाच काय बोलतो आपण? स्टँडर्डाइज केलं. कशाला? क्वांटिटीजला काय केलं? स्टँडर्डाइज. ओके. अशा पद्धतीने आपलं नाही एवढं बाकी. चलो
While buying things at grocery shops, the vegetable market, remember to look out for the following. Tell your guardian to do so too. एखादी गोष्ट तुम्ही भाजीपाला वगैरे काही काही घेताय तर हे करायला पाहिजे. काय करायला पाहिजे? बॅलन्स कॅरी द स्टॅम्प ऑफ स्टँडर्ड बाय द डिपार्टमेंट ऑफ वेट्स अँड मेजर. ते वेट असतात, मोजतो आपण बघा, त्यांच्यावर स्टॅम्प आहे का मेजरमेंट डिपार्टमेंटचा ते बघायला पाहिजे. काही काही बघा भरून देतात वजन किंवा पोकळ ठेवतात. समजा एखादं वजन आहे, आतून पोकळ करून टाकतात, त्याच्यात आपल्याला 5 किलो दिसतं पण खरंच 5 किलो असेल का? 5 किलो पेक्षा हलकं असेल, त्यांचा काय होईल? फायदा होऊन जाईल ना, बरोबर की नाही? मग अशा वेळेस आणि काही काही भंगार आले, भंगार जर जास्त नसतं भरायचं तर ते वेट वाढवून देतात त्यांचं. म्हणजे ते सांगतात तुमचं तर 2 किलो बी नाही, तराजूवर मोजतात बघा, ते सांगतात तुमचं तर 2 किलो बी नाही. किंवा मग काही काही राशन दुकानवाले काय लावतात, जो डिजिटल काटा असतो ना त्याच्या खाली मॅग्नेट लावून देतात. मॅग्नेटनी काय होतं? वजन वाढून जातं. तुम्ही तो नायक पिक्चर पाहिला का? नायक नायक नाही पाहिला? अनिल कपूरचा नायक, एक दिन का मुख्यमंत्री, एक दिन का मुख्यमंत्री, त्याच्यात दाखवलेलं आहे बघा. तो राशन दुकानावर जातो, ते लिटरचं कसं असतं, इथून बी तेवढंच इथून बी तेवढंच, मधून असं पोकळ असतं. किंवा तुम्ही जाऊ द्या, तुम्ही रेस्टॉरंट मध्ये जातात भाज्या खायला, एखादी भाजी घेतली, तुम्ही पनीरची भाजी मागवली, हंडी मागवली, हंडी, तर ती एवढी मोठी बादली दिसते आपल्याला, पण जेव्हा आपण त्याच्यात चमचा टाकतो ती एवढी बी बुडत नाही, फक्त आपल्याला दिसायला जास्त दिसतं, बरोबर की नाही? मग अशा प्रकारे वजनात बी करू शकतात ते. ओके, इज द बॅलन्स टेबल, इज द पॉइंटर ऑफ द बॅलन्स अपराईट. तो तराजू आहे, तो बरोबर आहे का ते बघायचं. त्याच्यानंतर इज द वेट मेड मेटल, जी वेट बनवलंय ते लोखंडानेच बनवलेलं आहे का ते बघायचं. हाऊ इज द बॅलन्स हेल्ड, कसा बॅलन्स केलाय ते बघायचं. काही काय असं करून देतात, मुद्दा म्हणून असं करतात, मुद्दा म्हणून असं करतात. तो तराजूला जास्त करून तराजूवर टाळायचं. ओके, ऍज द अंडरसाइड ऑफ द पॅन ऑफ द बॅलन्स बीन टेम्पर्ड विथ, वजन काटा ठेवलेला आहे, त्याच्या खाली काही लावलेलं आहे का ते चेक करायचं. ओके, to prevent consumer from being cheated, weights and the major subdivision function of part good urban supply consumer protection division of the government officers of this subdivision visit different places from time to time and ascertain whether the weights and balances used are proper or not. काय करतात? हे गपलेबाजी चालू आहे का नाही हे चेक करायला गव्हर्नमेंटने काय तयार केलं, एक युनिट डिपार्टमेंट लॉन्च केलेलं आहे स्पेशल. ते काय करतात? वेळोवेळी जाऊन चेक करतात, डायरेक्ट ग्रेड मारतात की खरंच तुझं वजन सेम आहे का, तू खरंच चिटिंग करतोय का, तो लिटरचं माप सेम आहे का, तुझ्या दुधात किती पाणी आहे, बरोबर की नाही? दूध का दूध, पाणी का पाणी करायला जातात. ओके, त्याच्याने काय होतं? कस्टमरला काही धोका राहत नाही. माय फ्रेंड द इंटरनेट, ते काही नाही एवढं. Do you know, during the rainy season you might have heard, seen and read news regarding how much water is collecting in dam, how much water is being released, and about the present stock of water in the dam. Do you know the following terms, these connections? तुम्ही बघा पावसाळ्याच्या सीझन मध्ये बघितलं असेल, पावसाळ्याच्या सीझन मध्ये बघितलं असेल की धरण साठा भरला, धरण भरलं किंवा धरणात पाणी जाते, कितीच्या स्पीडने जाते, बरोबर की नाही? मग हे कशात मोजतात? बरोबर, तर टीएमसी मीन्स द 1000 मिलियन क्युबिक फीट. टीएमसी म्हणजे 1000 मिलियन क्युबिक फीट, म्हणजे टीएमसीचा फुल फॉर्म काय? 1000 मिलियन क्युबिक फीट. टीएमसीचा फुल फॉर्म 1000 मिलियन क्युबिक फीट. क्युबिक फूट मीन्स 28.317 लिटर. एक क्युबिक फूट म्हणजे 28.317 लिटर्स. ओके, टीएमसी, बापरे, दॅट इज अबाउट 28, वाचून घ्या ते. माय फ्रेंड्स न्यूजपेपर. व्हॉट इज द कॅपॅसिटी ऑफ द व्हेरियस डॅम्स इन महाराष्ट्र? महाराष्ट्रात वेगवेगळ्या डॅमची कॅपॅसिटी काय ते बघा. कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट discharge of water from various dams during month of August, September and October of the consequences of the discharge. किती पाणी सोडतात ते डॅम्स सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर हे लिहून घ्या. ओके, अशा प्रकारे आपलं चॅप्टर संपलेलं आहे. उद्यापासून आपण नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करू. आता पुरतं इथंच थांबू. ओके, रायटिंग करायची माहितीये,
ओके, तुम्हाला पण व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून व्हिडिओसाठी कमेंट पण करा. ओके, गुड बाय. जय सियाराम. जय सियाराम. बाय बाय.